हॅलो फ्रेंड्स, मी कोमल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्लॉग आहे तो आपला काल जो आपण आवाज थीम पार्कमध्ये जो व्लॉग टाकला होता त्याच्याशीच रिलेटेड आहे. तर आपण आवाज थीम पार्कमध्ये ज्या आपण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज केल्या, त्यानंतर जंगल सफारी केली, हे सगळं तर आपण पाहिलंच होतं. तर त्यानंतर काय केलं, आता इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर डेफिनेटली भूक तर लागणार. तर मग त्यासाठी कुठलं रेस्टॉरंट प्रिफर करावं. तर इथून तुमचं आवाज थीम पार्क एकदा का फिरून झालं तर तिथेच बघा किंग बेरी हे रेस्टॉरंट आहे त्याच्याच बाजूला. ठीक आहे. तर जसं तुमचं हे जे थीम पार्कमधलं जे पण स्टॅच्यूज वगैरे हे सगळं होतं, तर हे सगळं फिरून झाल्यानंतर तिथूनच एक बॅक साईडहून एक एंट्री आहे, ती डायरेक्टली या किंगबेरी रेस्टॉरंटमध्ये जाते. तर याच्यामध्ये हे जर तुम्ही थीम पार्कमध्ये वगैरे गेला, ठीक आहे, तर तुम्ही हे सगळं खेळून वगैरे घेता, स्टॅच्यूज, त्यानंतर सेल्फी क्लिक सगळं काही तुमचं झालं. त्यानंतर पहा इथे तर आपल्याला म्हणजे खूप सारे स्टॅच्यूज, शहामृगाचे हे तुम्हाला सेल्फी क्लिक करण्यासाठी खूप सारे पॉईंट्स वगैरे आपण बघितले होते, बरोबर. तर हे सगळे झाल्यानंतर जंगल सफारी झाल्यानंतर बघा एक बॅक साईडहून हा रोड आहे. तर ह्या रोडवरून आपण इथून आता डायरेक्टली आपण निघालो आहोत रेस्टॉरंटच्या एरियामध्ये. ठीक आहे. तर इथे हा जो रेस्टॉरंट होता हा खरंच खूपच छान होता. तर इथे तुम्हाला सगळे जसं की फास्ट फूड पण होतं, आपलं इंडियन फूड पण होतं, आणि त्याचबरोबर जर तुम्हाला कोणते वाईन्स म्हणजे इथल्या स्पेशल फ्रूटच्या वाईन्स तुम्हाला इथे मिळतात. स्ट्रॉबेरीची ही वाईन इथून खूपच छान अशी तुम्हाला मिळते. तुम्ही इथून ती परचेस करू शकता. तर वाईनसाठी सेपरेट तिथे शॉप आहेच, आणि या साईडला आपल्याला रेस्टॉरंटचा हा एरिया पाहायला मिळतोय. हा बघा, हा तुम्ही जसं पाहताय तर हे जे किंगबेरी स्नॅक्स दिसतंय इथे फास्ट फूड बनतं, आणि या साईडला दुसऱ्या साईडला जो आहे तिथे आपलं इंडियन फूड बनतं. तर यांचा जो मेन्यू होता तोही खूपच छान. आणि तसं जर तुम्ही पाहायला गेलं तर महाबळेश्वरमध्ये कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही सगळी कॉस्ट जर पाहिली तर यांची कॉस्ट खरंच खूपच कमी होती. हे पहा, हे जे मेन्यू कार्ड आहे याच्यानुसार यांची जी प्राईस आहे ती खरंच खूप कमी होती. बिकॉज महाबळेश्वरमध्ये जेव्हा आम्ही स्नॅक्स वगैरे केलं होतं, लंच डिनर केलं, त्याची प्राईस खूपच हाय होती. तर इथे आम्ही काय केलं, हे सगळं खेळून वगैरे झाल्यानंतर आम्ही काही स्नॅक्स ऑर्डर केले. तर मिसळपाव, पुरी भाजी, तसं सानूसाठी फ्रेंच फ्राईज वगैरे ऑर्डर केल्या होत्या, आणि याची कॉस्ट खरंच खूप कमी होती. आणि आता हे स्नॅक्स झाल्यानंतर डेफिनेटली आईस्क्रीम तर पाहिजे. तर त्यानंतर आम्ही फ्रूट आईस्क्रीमही मागवलं होतं. आईस्क्रीम्समध्ये पण इथे खूप सारे व्हरायटीज वगैरे होते. तर आम्ही म्हटलं काहीतरी जरा वेगळं ट्राय करावं म्हणून आम्ही फ्रूट आईस्क्रीम मागवलं. तर यामध्ये म्हणजे स्ट्रॉबेरीचे काही क्रश वगैरे दिले होते, त्यानंतर दुसरे फ्रूट्सचे पण थोडे क्रश होते, आणि तसं त्यामध्ये ते आईस्क्रीम जो त्यांचा क्यूब होता तो त्यांनी त्यामध्ये ॲड केला होता. तर आम्हाला खरंच खूप आवडलं. बिकॉज इथे डेफिनेटली स्ट्रॉबेरी विथ क्रीम हा खूपच फेमस असा इथला आईस्क्रीम आहे. तर तो आम्ही काल म्हणजे महाबळेश्वरमध्ये ऑलरेडी ट्राय केला होता, म्हणून म्हटलं जरा इथे जरा आता डिफरंट काहीतरी ट्राय करू. त्यामुळे आम्ही इथे ओनली फ्रूट आईस्क्रीम इथे मागवलं होतं, आणि हेही खरंच खूप छान होतं. आणि त्यानंतर सानूसाठी मिल्कशेक वगैरे ते मागवलं, चॉकलेट शेक, मिल्कशेक वगैरे त्यामध्ये मागवलं होतं. आणि हे आमचं आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं. इथला स्नॅक्स आम्हाला इतकं आवडला ना, खरंच याची टेस्टही खूप छान होती, आणि खूपच असं बजेट फ्रेंडली होतं. कारण की महाबळेश्वरमध्ये तुम्ही कोणतीही म्हणजे काहीही जरी खायला गेलात तर त्याची कॉस्ट ही खूपच जास्त आहे. जसं की आपल्या इथे समजा की बटर रोटी जर आपण बघितली तर 20पर्यंत येऊन जाते, बट तिथे 40-45 रुपीजला 1 अशी बटर रोटी वगैरे येते. आता हे झालं, त्यानंतर आम्ही बाहेर आलो तर तिथेच लेफ्ट साईडला ना म्हणजे खूप अशी मोठी लायब्ररी होती. तर कसं आहे, हे भिलार हे गाव जे आहे महाबळेश्वरमध्ये तिथे आहे. आणि भिलारचं हे जे फेमस आहे ते म्हणजे की भिलारला आपण पुस्तकाचं गाव असं म्हणतो. तर ते का, कारण की इथली जी लायब्ररी ती खरंच खूप मोठी आहे. इथे 35,000हून जास्त बुक्स आहेत, आणि हे सगळ्यांना फ्रीमध्ये वाचण्यासाठी या गावाने अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यामुळेच आपण भिलार या गावाला पुस्तकाचं गाव असं म्हणतो. तर अशा प्रकारे आम्ही हा आवाज थीम पार्कचा जो पण आमचा प्रवास होता हा अशा प्रकारे आम्ही संपवला. म्हणजे सगळं काही खेळून वगैरे झालं, जंगल सफारी वगैरे झाली, आणि त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी स्नॅक्सचा वगैरे तिथे आस्वाद वगैरे घेतला. आणि डेफिनेटली हे जे स्नॅक्स वगैरे आहेत त्याचे पैसे तुम्हाला सेपरेटली पे करावे लागतात, बिकॉज हे कुपनमध्ये तुम्हाला येत नाही. कुपन हे फक्त ॲक्टिव्हिटीजसाठी होतं, सेल्फी क्लिकसाठी होतं, आणि जंगल सफारीसाठी होतं. तर त्यानंतर तुम्ही स्नॅक्स हा स्वतः तुम्ही तिथे जे पण तुम्हाला हवं असेल तसं तिथे कॉस्ट देऊन तुम्हाला घ्यावा लागेल. बट खरंच तुम्ही जर इथे आलात तर इथे स्नॅक्स खरंच घ्या, कारण की हा स्नॅक्स खरंच म्हणजे टेस्ट वगैरे पण इतकी छान त्यांनी हे केलेली होती, आणि पूर्ण स्पेस जो होता तो पण खूपच असं क्लीन होता. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा, आणि तुम्हाला असेच नवीन व्लॉग जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.